ठरलं तर मग मालिकेच्या 13 सप्टेंबरच्या भागात अर्जुन प्रियाकडून आश्रमाची काही माहिती मिळते आहे का ती काढण्यासाठी आला असता प्रिया त्याला इमोशनल होऊन सांगते की जाऊ देत ना, मी काहीही जरी करायला गेले तरीही सगळेच जण माझ्यावरती चिडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मी पाहिलं ते आणि मला ना खरंच खूप वाईट वाटलं. त्यानंतर प्रिया अर्जुनच्या हातामध्ये घेते आणि त्याला सांगते की अर्जुन, खरंच मला ना खूप एकटं वाटतं, कारण तू इथे नसतास तर मी काय केलं असतं. तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो की बरोबर आहे तुझं, परंतु तू काळजी नको करू. तुला कधी काही बोलावंसं वाटलं तर तू माझ्याशी येऊन बोलू शकतेस. तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते की मला ना आई आल्यानंतर वाटलं होतं की माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी मी तिच्यासोबत शेअर करेन, परंतु कसलं काय, तिच्यासोबत दम शेअर्स खेळणं ते फक्त सायलीलाच जमतं. अर्जुनला हळूहळू प्रियावरती संशय वाढतो. तो विचार करतो की काय लेवलची मुलगी आहे ही, परंतु जाऊ देत, मला ना हिच्या रूडनेसचा उपयोगच करून घ्यायला हवा. अर्जुन पटकन आपला हात प्रियाच्या हातून सोडवून घेतो आणि तिला सांगतो की परंतु मी आहे ना तुझ्यासोबत. तुला कधी काही बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं तर तू माझ्याशी येऊन बोलू शकतेस. मला असं वाटतं की जेव्हा तू आश्रमात होतीस तेव्हा तर तुझे कोणीच मित्रमैत्रीण नव्हते ना, मग तुझ्या गोष्टी तू कोणाला सांगायशीस? विलास काकांना? प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. अर्जुनच्या एका प्रश्नाने तिला हादरवून सोडलेलं असतं. इकडे नागराजने सुभेदारांच्या घरामधला घडला प्रकार सगळा महिपतच्या कानावरती घातलेला असतो. महिपत तिथे नागराजला सांगतो की भले शाब्बास, म्हणजे तुमच्या प्रियाने सुभेदारांच्या घरात गणपती बसताना चांगलेच दिवे लावले आहेत. तेव्हा नागराज महिपतला म्हणतो की आमची प्रिया काय, तिने आता बचकाभर माती खाल्ली म्हणून ती आमची प्रिया झाली. एरवी तर तुम्ही लोक डोक्यावर घेऊन नाचता तिला. साक्षी नागराजला सांगते की आम्ही ना या तिला डोक्यावरती घेऊन नाचत, तिला ना कोण सहन करेल. आम्हाला फक्त तिचा तन्वी म्हणून उपयोग होतोय ना, म्हणून आम्ही गप्प आहोत. त्या खऱ्या तन्वीला झोपेच्या गोळ्या द्यायला गेली आणि स्वतःच त्या गोळ्या घेऊन कायम झोपी गेली आणि त्यानंतर देवासमोर तर तसलाच तमाशा केला. साक्षीला प्रियाचं वागणं अजिबात पटलेलंच नसतं. महिपत नागराजला सांगतो, कसं आहे ना नागराज सेठ, त्या पोरीला आत्ताच सांभाळा, तिला आपल्याला उपयोग आहे ना म्हणून, नाहीतर ती स्वतःही बुडेल आणि सोबत आपल्यालाही घेऊन बुडेल. साक्षी प्रियाला टोमणे मारत नागराजला सांगते की उतळ पाण्याला खळखळाट फार ही म्हणना कदाचित प्रियाला पाहूनच घेतली असणार आहे, कारण अति बडबड, अति तोरण आणि काम काय शून्य. नागराज पुरता आता प्रियाला वैतागलेला असतो. तो महिपतीला सांगतो की मी ना तिला खूप खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकतच नाहीये. साधी 5 पैशाची अक्कल नाहीये त्या मुलीला. हे बघ महिपत, तू ना तुझ्या भाषेत तिला समजाव की मानेच्यावरती जे डोकं दिलं आहे ना त्याचा वापर कधीतरी करत जा म्हणाव. नागराजचं म्हणणं महिपतला पडतं. महिपत तिथे नागराजला सांगतो की हिला ना आता दल घडवायलाच पाहिजे आणि त्यानंतर महिपत साक्षीला त्याचा फोन मागतो, कारण त्याला प्रियाला फोन करायचा असतो. साक्षीने फोन आणून दिल्यानंतर महिपत डायरेक्टली प्रियाला फोन करतो. तर इकडे अर्जुन खोदून खोदून प्रियाला प्रश्न विचारत असतो की सांग ना, आश्रमात तू विलास काकांची सगळी गोष्टी बोलायचीस का? इतक्यातच महिपतचा फोन येतो. प्रियाचा फोन वाजल्यानंतर प्रिया फोन घ्यायला जाणार तेव्हा अर्जुन तिला थांबवतो. अर्जुन तिला सांगतो की अगं, हे मनाचं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे ना. तेव्हा प्रिया सांगते की अर्जुन, अरे कोणाचा तरी महत्त्वाचा फोन असेल. अर्जुन प्रियाला थांबवतो आणि स्वतःच तो फोन घेण्यासाठी जातो. अर्जुन जसा जसा आता मोबाईलकडे एक एक पाऊल टाकायला लागतो, इकडे प्रियाचे एक धाबे दाणातात. प्रिया विचार करते की अरे देवा, जर महिपत किंवा साक्षी या दोघांपैकी जर कोणाचा फोन असेल तर अर्जुन वाट लावेल माझी. त्यानंतर प्रिया मागे वळून पाहते, अर्जुनने फोन हातामध्ये घेतलेला असतो. प्रिया पटकन अर्जुनच्या हातून फोन घेते आणि विचारते की कोणाचा फोन होता, तू पाहिलंस का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, मी फोन घ्यायच्या आधी फोन कट झाला. प्रिया पाहते तर तिथे महिपतचं नाव असतं. प्रियाचा चेहऱ्याचा रंगच उडतो. अर्जुन प्रियाला विचारतो की काय झालं, तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस आणि कोणाचा फोन होता? तेव्हा प्रिया सांगते की अरे अर्जुन, माझ्या ना मैत्रिणीचा फोन होता. आम्हाला उद्या असाइनमेंट सबमिट करायच्या आहेत ना कॉलेजमध्ये, त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी तिने फोन केला होता.
गणपती बाप्पाच्या गडबडीमध्ये सगळं काही विसरूनच गेले. अर्जुन तू प्लीज थांबा, मी फोन करून आले, असं खोटं सांगून प्रिया महिपतशी बोलण्यासाठी निघून जाते. प्रिया निघून गेल्यानंतर अर्जुनचा संशय प्रियावरचा वाढलेला असतो. तो विचार करतो की किती अँटिक पीस आहे ही, असा कसं काय विचार करू शकतो. असाइनमेंटच्या बाबतीत ठीक आहे, परंतु आत्या स्वतःच्या आईच्या बद्दल असा कोण विचार करतं. प्रियाच्या वागण्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्नांचं काहूर उठतं. प्रिया इकडे बाहेर आल्यानंतर तिच्यासमोर सायली येते. प्रिया महिपतला फोन लावणार इतक्यात प्रिया थांबते आणि सायलीला विचारते की झाली, माझ्या आईची सेवा करून झालीत का? अगं मी साधं तुझ्या खोलीत आलेलं तुला आवडत नाही, मग तू सतत माझ्या आईच्या खोलीत का जातेस? तेव्हा तिथे सायली प्रियाची कान उघडणी करते. तिला सांगते की प्रिया, या दोन्हींमध्ये ना फार फरक आहे, नात्यांमध्ये गल्लत करू नकोस हा. सायली प्रियाला सांगते की सकाळपासून प्रतिमा त्या काम करत होत्या, त्या दमल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा तिथे प्रिया सायलीलाच उलट सुनवायला लागते. ती म्हणते की काय सतत माझ्या आईची काळजी करत असतेस ग? तू काय मला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतेस का की तुलाच फक्त काळजी आहे आणि मला काही वाटतच नाही? तेव्हा सायली प्रियाला विचारते की अच्छा, तुला तुझ्या आईबद्दल वाटतं का? सांग ना, काय वाटतं तुला? आणि तुला काळजी आहे तिची? प्रिया, तुला जर तुझ्या आईची प्रतिमात्याची जर काळजी असती ना, तर तू सकाळी त्यांना घाबरवलं नसतंस. तेव्हा तिथे प्रिया सांगते की मी तिला घाबरवण्याचा प्रयत्न नव्हता केला, मला फक्त माझा अधिकार हवा होता. सायली तिला सांगते की प्रिया, तुझे जे अधिकार आहेत ना ते तुझ्याकडे येणार आहेत, मिळणार आहेत. आणि एक गोष्ट विसरू नकोस हा, की मी अजूनही एक गोष्ट लपवून ठेवली आहे की तूच मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. ही गोष्ट मी अगदी यांनाही नाही सांगितली. प्रियाची घाबरगुंडी उडते. प्रिया इकडे तिकडे पाहते, कोणी ऐकलंय की नाही बघते आणि त्यानंतर सायलीला सांगते की परंतु तो विषय तर केव्हाच संपला आहे ना. सायली प्रियाला सांगते की विषय असे संपत नसतात प्रिया, आणि तुझ्या वागण्याने ना एक विषय न संपता ते सुरूच राहतील. तुझ्या वागण्यामुळे आज घरच्यांवरती काय परिणाम झाला आहे कळतंय का तुला? मूर्ख प्रियाला समजावूनही काहीच फरक पडणाऱ्यातला नसतो. उलट प्रिया सायलीला सांगते की आता अजून काय व्हायचं बाकी राहिलं आहे, सकाळी एवढा ओरडा पडलाच आहे ना मला. तेव्हा सायली तिला सांगते की एवढंच गोष्ट नाही आहे प्रिया, तुला माहिती आहे का, जेव्हा मी प्रतिमात्यांकडे गेले होते ना तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना तू त्यांची मुलगी वाटतच नाही आहे. एवढे कष्ट करून तुझी आई तुला परत मिळाली आहे प्रिया, तिला पुन्हा गमावू नकोस, असं सायलीने प्रियाला सल्ला दिलेला असतो. प्रियाची आता घाबरगुंडी उडते, कारण ज्याची भीती होते तेच घडायला लागलेलं असतं. सायली तिथून निघून जाते, परंतु घाबरलेली प्रिया विचार करते की आता ती प्रतिमा खानाखुणा करून एवढं सगळं बोलायला लागले आहे. तिला जर आता मी तिची मुलगी वाटत नाही आहे तर आता काय करू मी? खूप मोठा प्रश्न प्रियाच्या समोर उभा राहिलेला असतो, कारण तिच्यासाठी धोका निर्माण झालेला असतो. सायली रूममध्ये विचार करत बसली असता तिथे अर्जुन येतो. अर्जुन सायलीला 2-3 हाकाही मारतो, परंतु सायलीचं लक्ष नसतं. त्यानंतर अर्जुन सायलीला भानावरती घेऊन येतो. तिला विचारतो की कसला विचार करताय? तेव्हा सायली सांगते की सर, मी ना आता प्रतिमात्याच्या खोलीमध्ये गेले होते, परंतु त्या माझ्याशी जे काही बोलले आहेत ना ते पूर्ण माझ्यासाठी अनपेक्षित होतं. प्रतिमासोबत झालेली बातचीत सगळं काही ती अर्जुनच्या कानावरती घालते. ते सायलीने बद्दल अर्जुनला सगळं सांगितलेलं असतं की प्रतिमाला प्रिया नाही तर सायली तिची मुलगी वाटायला लागली आहे. अर्जुनचा संशय खरा ठरायला लागलेला असतो. एकाच वेळी प्रतिमा आणि अर्जुन या दोघांच्या निशाणावरती आता प्रिया आलेली असते. अर्जुन सायलीला सांगतो की म्हणजे आता आत्यांना सुद्धा तेच वाटतंय. सायली अर्जुनला विचारते की आत्यांना सुद्धा म्हणजे आणखीन कोणाला वाटतंय? अर्जुन सांगतो की मलाही स्ट्रॉंगली वाटतंय की ही प्रिया तन्वी आहे की नाही. अर्जुनच्या बोलण्याचा सायलीला धक्काच बसतो. सायली विचारते की परंतु अशी शंका काय येऊ शकते, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रियाच रविराज काका आणि प्रतिमात्यांची मुलगी आहे. अर्जुन सायलीला सांगतो की मग ती प्रतिमात्याशी एवढी क्रूरली का वागत असेल. अर्जुन आता प्रियावरती खूप चिडलेला असतो. तो सांगतो की मिसेस सायली, आरती करत असताना तन्वीने जे काही केलं ते आवडलंच नाही, न पटण्यासारखं होतं ते. ती आरती खेचत असताना ते ताट प्रतिमात्याच्या अंगावरती पडलं तर ती भास देऊ शकली असती, याचाही तिने कसलाच विचार केला नाही. ती थांबलीच नाही. मिसेस सायली, मी खरं सांगतोय की तिला काहीच नाही वाटत आहे याबद्दल, आणि मी आता जेव्हा तिच्याशी बोलायला गेलो होतो ना तेव्हा
सायली विचारते की काय तिने मधुबाऊंबद्दल खुनाबद्दल काही सांगितलं का. सायलीला आता खूप उत्सुकता असते ऐकण्यासाठी. अर्जुन सायलीला सांगतो की नाही, परंतु ती प्रतिमा हत्येबद्दल बोलत होती. ती सांगत होती की आई भाजली नाही ना, ताट फक्त अंगावरती पडलं असतं तिच्या, काय फरक पडतो. ती काय म्हणाली आहे माहिती आहे की आई काही लहान आहे का तिला सतत प्रोटेक्ट करत बसायला. आपल्याच आईच्या बाबतीत असं कोण बोलू शकतं. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की परंतु सर, प्रिया लहानपणापासून अगदी तशीच आहे. अर्जुन सायलीला सांगतो की परंतु आपल्या आईच्या बाबतीत इमोशनल लेस कोण असू शकतं मिसेस सायली, तुम्ही स्वतःलाच बघा. प्रतिमा त्या इतक्या वर्षानंतर परत आली आहे तर तुम्ही तिची किती काळजी करत आहात. आणि ही सायली मागे घडलेला एक प्रसंग अर्जुनच्या कानावरती घालते. सायली प्रियाबद्दल खूप मोठा खुलासा करते. ती अर्जुनला सांगते की मागच्या वेळी सुद्धा असंच घडलं होतं. तिची ना बोलण्याची विचारण्याची पद्धत खूप चुकीची आहे. आणि जेव्हा आता प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये गेली असता तिला लॉकेट दाखवून ती प्रतिमाला विचारत असते की मीच तुझी मुलगी आहे, तू मला का ओळखत नाहीयेस. आणि ती ज्या पद्धतीने प्रतिमाशी बोलत असते त्यामुळे प्रतिमा अगदी गांगरून गेलेली असते, घाबरलेली असते. सायलीने तिला थांबवण्याचाही प्रयत्न केलेला असतो, परंतु सायलीला दूर ढकलून देत प्रिया पुन्हा तेच करायला लागलेली असते. आता प्रियाला आवरणं शक्यच नसतं, त्यामुळे सायलीने तिच्या कानफाडात वाजवलेली असते. हे सगळं काही सांगितल्यानंतर अर्जुनचा राग आणखीनच वाढतो. अर्जुन सायलीलाच म्हणतो की हेच झालं क्रूर वागणं. आणि मिसेस सायली, तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली त्याच वेळी. सर, ती खूप स्वार्थी मुलगी आहे हो, लहानपणापासून मी पाहते तिला. खरं तर तिच्या वागण्याचा प्रतिमात्यांना त्रास झाला आहे, म्हणून मला आता तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली. प्रियाच्या बाबत अर्जुनच्या डोक्यात आता तिडक गेलेली असते. सायली सगळंच आता विषय सोडून देते आणि अर्जुनला सांगते की सर जाऊ देत, तिचा स्वभाव मला माहिती आहे आणि तिला कितीही बदलवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती काही बदलणाऱ्यातली नाही आहे. त्यामुळे तुम्ही झोपा आता, उगाच विचार नका करू. त्यानंतर सायली बेडवरच्या उशा लावायला लागल्या असता तिचं लक्ष अर्जुनकडे जातं. ती अर्जुनला 2 ते 3 वेळा सांगते की सर झोपताय ना, परंतु अर्जुन विचारात असतो. सायली अर्जुनला विचारते की काय झालं सर, कसला विचार करताय. अर्जुन सायलीला सांगतो की प्रश्न फक्त तिच्या स्वभावाचा नाही आहे मिसेस सायली. मला तर आता खात्रीच वाटायला लागली आहे की आश्रमात असणारी प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाहीच आहे. ती फक्त तन्वी किल्लेदार असण्याचं नाटक करते आहे. अर्जुनने बरोबर प्रियाला पकडलेलं असतं, तिचं खोटं पकडलेलं असतं. सायली धक्क्यानेच विचारते की सर, मला चांगलंच माहिती आहे की प्रिया प्रतिमा त्याशी अजिबात चांगलं वागत नाहीये, परंतु तुम्ही कोणतं टोक गाठत आहात. तुम्ही जर सरळ हेच सांगून टाकलत की प्रिया रविराज काका आणि प्रतिमा त्यांची मुलगीच नाहीये. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की मग याचा काय अर्थ निघतो मिसेस सायली. त्याच्यावरून हेच सिद्ध होऊ शकतं की ती त्यांची खरंच मुलगी नाहीये. अर्जुन सायलीला सांगतो की एवढं रूडली वागणारी तन्वी नसूच शकते, कारण ती लहानपणी खूप प्रेमळ होती आणि आत्ताची तन्वी ती किती स्वार्थी आहे. तेव्हा सायली सांगते की वा सर, आई सांगत होत्या की तुम्ही लहानपणी खूप खोडकर होतात, परंतु आता कोणाच्या खोड्या काढता का. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही अर्जुन सुभेदार नाही आहेत. तेव्हा अर्जुन चकित होतो आणि सायलीला विचारतो की तुम्ही तिची बाजू का घेताय. अर्जुन एवढं समजावण्याचा एवढं सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायलीला काही पटतच नसतं. सायली उलट अर्जुनला सांगते की सर, आश्रमात प्रिया माझ्यासोबत लहानाची मोठी झाली आहे. तिच्या वागण्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे. तिच्या वागण्यामध्ये कटुपणा असेल. अर्जुन सायलीला सांगतो की परंतु मिसेस सायली, तुम्ही त्याच आश्रमात वाढला आहात ना, परंतु तुम्ही किती प्रेमळ आहात, किती समजूतदारपणा आहे तुमच्यामध्ये. एखाद्याला होणारा त्रास त्या गोष्टी तुम्ही किती समजून घेता. तुम्हाला इतक्या वर्षानंतर तुमची आई जर मिळाली असती ना तर तुम्ही किती भरभरून प्रेम केलं असतं तिच्यावरती. परंतु प्रिया किती रूडली वागते आहे. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की सर, तुमचं म्हणणं मला पटतंय, परंतु तुम्ही जो निष्कर्ष काढला आहे ना तो चुकीचा आहे. सर, प्रिया तन्वी नाही आहे हे विचार तुमच्या मनात तुमच्या वकिली वृत्तीने आले आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, मी जे बोलतो आहे तेच खरं आहे. ही खरोखरची तन्वी नाहीच आहे, परंतु ते प्रूफ कसं करायचं त्यासाठी पुरावे शोधावे लागतील. मैपत आणि साक्षीच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळत आहेत, परंतु ही खोटी तन्वी आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी पुरावे शोधताना खूप कठीण जाणार आहे मिसेस सायली.
अर्जुन एवढं जीव तोडून सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायली मूर्खासारखं त्या प्रियावरतीच विश्वास ठेवून बसलेली असते. सायली उलट अर्जुनला सांगते की हे बघा सर, आता हे प्रिया तन्वी नाहीये, ही गोष्ट इथेच बंद करा. आणि त्यानंतर सायली झोपण्यासाठी तयारी करायला लागते. अर्जुन विचार करतो की प्रिया तन्वी नाहीच आहे आणि माझा संशय खरा आहे. हा गेलेला खूप मोठा स्कॅम आहे आणि याचे पुरावे मी शोधल्याशिवाय शांत नाही बसणार. अखेर आता सत्याचा उलगडा होण्याची वेळ आलेली असते. प्रियाचा पर्दाफाश स्वतः अर्जुन करणार असतो. तिकडे आता महिपतही तितकाच संतापलेला असतो. तो म्हणायला लागतो की माझ्या चिरकुट माणसांना उगाचच पोचतोय. त्या प्रतिमाला ढगात पाठवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं. नागराजला तो सांगत असता तिथे साक्षी येते. साक्षी येऊन टाळ्या वाजवायला लागते आणि महिपतला सांगते की अण्णा, तुम्ही ना आता स्वतः जाऊन त्या प्रतिमाचा खून करा. आणि काय हो नागराज अंकल, आता जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या माणसांसाठी घरून डबा देणं अलाउड आहे का? आणि जरी ते अलाउड असलं ना तरी मी माझ्या अण्णांना काही डबा नेऊन देणार नाही या, कारण त्यांना आता जेलमध्ये जायची हौस आहे ना, फिटू देत चांगलीच. नागराज हसतो आणि तिथे साक्षीला सांगतो की तो काय स्वतः जाणार आहे का मारायला? त्यालाही चांगलंच माहिती आहे ते किती रिस्की आहे ते. तो त्याच्या माणसांना पाठवे ना. तेव्हा साक्षी त्यांना सांगत असते, खून आता अण्णांनी करू देत किंवा अण्णांच्या माणसांनी करू देत, अडकणार तर अण्णाच आहेत ना. कारण अर्जुन आणि रविराज या दोघांनी ऑलरेडी आपल्याला नाकीनं आणून सोडलंय. आणि नागराज अंकल, तुम्ही ज्या बाईबद्दल आता बोलत आहात ना, ती बाई रविराज किल्लेदाराची पत्नी आहे आणि अर्जुन सुभेदारासाठी आईसारखी आहे. आणि जर त्या बाईला काही झालं ना तर अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार दोघे मिळून वनवा पेटवतील. महिपतला साक्षीचं म्हणणं पटलेलं असतं. महिपत विचार करतो की आता ती बाई ना दहीहंडीच्या टायमिंगलाच गचकायला पाहिजे होती, परंतु आता तिच्यावरती जीवघेणा हल्ला करणं खूप रिस्की असू शकतं आणि आता ती रिसॉर्टची जागा तीही आपल्या हातून जाणार. तेव्हा साक्षी मुद्दाम आता महिपतला म्हणते की लक्षात ठेवाल हे नाही, तुमच्या लक्षात कुठे राहणार आहे, हो ना, तुम्हाला काय करायचंय ते करा, असं सांगून साक्षी रागानेच तेथून निघून जाते. इकडे अर्जुन आता प्रतिमा बाहेर येण्याची वाट पाहत असतो. अर्जुन विचार करतो की काय येत नाहीये आत्या. इतक्यातच प्रतिमा बाहेर आली असता अर्जुन तिला विचारतो की आत्या, तू पाणी घ्यायला आले आहेस का? तेव्हा प्रतिमा इशाऱ्याद्वारे सांगते की नाही, ती बाप्पाला नमस्कार करायला आली आहे. अर्जुन तिला सांगतो की ओके ठीक आहे. याच संधीचा फायदा साधून अर्जुन पटकन आता प्रतिमाच्या खोलीत जातो आणि प्रिया तिची मुलगी आहे की नाही हे प्रूफ करण्यासाठी तो प्रतिमाची साडी घेऊन येतो. अर्जुन विचार करतो की यस, आता याच्याद्वारे मी तीच तन्वी आहे की नाही हे सिद्ध करून दाखवू शकतो. अर्जुन पटकन आता तेथून बाहेर निघतो. इकडे नागराज आणि महिपत दोघेही दारू पित असतात. तेव्हा नागराज महिपतला विचारतो की आता काय स्वतःच्या मुलीचं ऐकणार आहेस का? तेव्हा महिपत सांगतो की नागराज सेठ, माझी मुलगी बिंडोक नाहीये, कारण एक वार फेल गेला की लगेच दुसरा वार करायचा नसतो हे तिला चांगलंच कळतं. तेव्हा नागराज तिथे घाबरतो आणि विचारतो की म्हणजे काय? आता प्रतिमा वहिनीला मारायचं नाहीये? अरे तूच तर तिला मारण्याचा प्लॅन रचला होतास ना. जेव्हा जेव्हा ती माझ्या नजरेसमोर येते ना आणि जेव्हा ती थंड नजरेने माझ्याकडे पाहायला लागते ना, तेव्हा मला घाबरल्यासारखं होतं. तर प्रतिमाचा विषय काढता तिथे नागराजची बंबेरी उडालेली असते. तेव्हा तिथे महिपत सांगतो की कसं आहे ना नागराज सेठ, त्या बाईला मी मारणार, परंतु तिला काहीसा वेळ देणार. आता लगेच तिच्यावरती वार नाही करायचा. सगळ्यात आधी आपल्याला त्या रिसॉर्टची जागा मिळवून घ्यावी लागेल. त्यानंतर त्या बाईचं काय करायचं ते आपण पुढे बघू. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनचं वेगळंच काहीतरी चालू झालेलं असतं. कारण त्याला प्रिया तन्वी आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो हात धुवून तिच्या मागेच लागलेला असतो. अर्जुनने प्रियाला झोपेतून उठवून बाहेर आणलेलं असतं. सायली किचनमध्ये असते, आवरावर करत असते. अस्मिताही तिथेच असते. अर्जुन तिथे प्रियाला घेऊन येतो आणि सांगतो की तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. तेव्हा प्रिया आता खूप खुश होते आणि म्हणायला लागते की काय सरप्राईज आहे अर्जुन, की ज्याच्यासाठी तुम्हाला एवढं झोपेतून उठवून आणलं आहेस. तेव्हा अर्जुन प्रियाला बसवतो आणि तिला डोळे मिटण्यासाठी सांगतो. प्रिया मुद्दाम आता सायलीकडे पाहत असते, तिला डिवचत असते. सायलीही विचार करत असते की अर्जुनचं नक्की काय चाललं असेल. तर अर्जुन पटकन आता स्टडी रूममधून जाऊन प्रतिमाची साडी घेऊन येतो आणि जेव्हा प्रिया डोळे उघडते अर्जुन तिथे सांगतो की सरप्राईज, तुझ्यासाठी तुझ्या आईची साडी. प्रियाचा चेहरा आता पार उतरलेला असतो. अर्जुनला फक्त प्रियाची रिॲक्शन बघायची असते
अर्जुनची एक स्ट्रॅटेजी असते सत्य शोधण्यासाठीची. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीला अर्जुन सांगतो की पाहिलं ना मिसेस सायली की प्रियाला आत्याबद्दल काही वाटतच नाहीये. यावरून हेच सिद्ध होतं की ती तन्वी नाहीच आहे. सायली अर्जुनला सांगते की सर नका ना असं काहीतरी बोलू. सायली अर्जुनला सांगते की रविराज काकांनी उगाचच आता प्रियाला तन्वी म्हणून स्वीकारलेले नाही आहे. त्यांनी तसे पुरावे पारखून घेतले असतील ना. तुम्ही उगाचच आता हा विचार सोडून द्या सर, असं सांगून तेथून सायली निघून जाते. तर अर्जुन विचार करतो की रविराज काका म्हणजे सिनियरने असे कोणते पुरावे पारखून तीच तन्वी आहे हे पाहिलं होतं. तेच पुरावे आता मला शोधावे लागतील. आता तेच पुरावे या गुप्त गोष्टीची चावी असेल. अर्जुन आता सायलीच तन्वी आहे हे सिद्ध करून प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणं खूप मनोरंजक